नमस्कार. नमस्कार. कोण कोण आलं? सुरभी आली. वा, अरे वा, निर्मिती पण आली. आली. मॅडम, रविवारच्या कार्यक्रमाला पालकांच्या सहित हजर राहण्यासाठी सांगा फक्त. हो हो, नक्की. मी लिव्ह करतो. हा. जॉईन करा लिहिलं मी. येतील ना अनगाधिका. शाळेत हजर असण्याचा पुरावा तुमचा व्हिडिओ ऑन करा. लेफ्ट झाले. काय मुलं आहेत? पार्थला ताप आहे. हो ना, मी म्हटलेलं की येऊन पहा म्हणून. रेकॉर्डिंग स्टॉप करू का थोडा वेळ? करा स्टॉप. ठीक आहे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा बसरो पुन्हावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, भोवताली दाटला अंधार दुःखाचा अंजनी. सूर्य सत्याचा उद्या उग प्रेम आहे कातरी, तोवरी तेई आम्हाला काजव्यांचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले, जे ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागुने, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. अथर्व ठीक. नाही, आता नीट बैस, नाही हा, चालत. त्रास नको देऊ आईला, ताईला त्रास देऊ नको. बैस व्यवस्थित. हा, ओवी अनम्यूट कर. सगळ्यांनी आता ओवीचं आपण आधी अभिनंदन करूया. ओवी कोविड परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली आहे. आणि बाकी सगळी मुलं पास झालेत आपापल्या परीक्षेत. मिक्स गट ना, कोणी कोविड मध्ये होतं, कोणी मध्यमामध्ये होतं. सगळी पास झालेली आहेत. मार्क्स नंतर येतील. मार्क्स नंतर येतील. ओवी, खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. धन्यवाद. बघ ना, धन्यवाद मॅम. सुरेश कुमारचा पोवाडा म्हणणार आहे. जातेस बरोबर म्हणायला? नाही नाही, तू इथूनच म्हण. चालेल. होमवर्क कर मग 5 मिनिटांनी. बरं, आज आपण आता काय साजरा करणार आहे? मराठी भाषा गौरव दिन, हो की नाही?
मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रजांच्या वाढदिवसा दिवशी आपण साजरा करतो. कुसुमाग्रज म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म दिवस आहे 27 फेब्रुवारी. पण आपली शाळा नसते 27 तारखेला, म्हणून आपण या आठवड्यात साजरा करतोय. कालच झालाय, आज करतोय आपण. तर त्यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्यामधला. साहित्य म्हणजे गोष्टी लिहितात ते, कथा, कादंबरी, नाटक, कविता, याला सगळ्याला साहित्य म्हणतात. तर साहित्यातला तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेले आहे त्यांना, ज्ञानपीठ पुरस्कार. आणि मराठी भाषेतले ते दुसरे आहेत. पहिलं होते वि स खांडेकर आणि दुसरे आहेत वि वा शिरवाडकर. त्यांनी आपलं लेखन लिहिताना नाव घेतलं होतं कुसुमाग्रज. कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव आहे. 2 शब्द आहेत त्याच्यात, कुसुम आणि अग्रज. अग्रज आधी जन्मलेला, अग्र म्हणजे पुढे. पुढे जन्मलेला म्हणजे आधी जन्मलेला. कुसुमच्या आधी जन्मलेला तो कुसुमाग्रज असं त्यांनी टोपण नाव घेतलंय. आणि त्यांनी खूप साहित्य, विपुल साहित्य निर्मिती केली आहे. कथा लिहिल्या आहेत, कादंबरी लिहिली आहे, नाटकं लिहिली आहेत. त्यांचं एक खूप गाजलेलं नाटक म्हणजे नटसम्राट. त्याच्यावर नंतर सिनेमा पण आता मागे आला होता थोड्या दिवसापूर्वी. आणि त्यांच्या कविता पण, कणा म्हणून एक कविता आहे, ती पण खूप गाजली. म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि दिन मधला दी कायम पहिला लिहायचा. जर दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ होतो गरीब, दुबळा असं. मग आपली भाषा गरीब, दुबळी आहे का? नाही ना. आपली भाषा अभिजात आहे, स्ट्रॉंग आहे ना खूप. किती विविधपूर्ण आहेत ना आपल्या भाषेत गोष्टी. म्हणून नीट लिहायचं लिहिताना. दिन ऱ्हस्व काढायचा. मराठी भाषा गौरव दिन. ठीक आहे. तर आपण आपल्या ह्याच्यात वर्गात आज कसा साजरा करणार आहोत? आपण काही वेगवेगळे साहित्य प्रकार, गाणी, गोष्टी, कोडी असं करणार आहोत मराठी भाषेतलं. आणखीन आपण रविवारी दुपारी 4 ते 5 मध्ये एक चिकू पिकू म्हणून पुण्याचं मासिक आहे लहान मुलांचं. तर ते आपल्यासाठी काही सादरीकरण करणार आहेत 1 तास. ठीक आहे. तेव्हा सगळ्यांनी आपल्या पालकांबरोबर जॉईन व्हायचंय त्याला. कळलं? 4 ते 5 रविवारी दुपारी 4 ते 5. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. ओवी, काय बोलायचं तुला? मॅम, मी कुसुमाग्रज बद्दलच बोलणार आहे. बोल ना, तू बोल. चालेल चालेल, मग काय. काहीच हरकत नाही, बोल ना. नंतर आता सुरू करू आपण, तू बोल. ओके. आणि हे बघ, ते प्रार्थना पुन्हा नीट बघून म्हणायची. सगळे तिकडे गेलेत, सुरुवातीचे शब्द गेले थोडे इकडे तिकडे. होय की नाही? असं नाही करायचं. आपली भाषा आपण नीट जपायची. काय वहीत लिहायला सांगितली होती ना तुम्हाला मी? लिहिली का सगळ्यांनी? काय न ऐका न ऐका ते बघून तसं म्हणायचं. चांदणे, मागणे, ते वेगवेगळे अर्थ आहेत की नाही त्याला. आता तुम्ही मोठी मुलं आहात, तुम्हाला माहितीये की नाही शब्दाला अर्थ आहे म्हणून? माहितीये ना ओवी? काय ग? लाईट येतो ऐकतो चेहऱ्यावर. हो ना. ओवी, उलटी बस बघूया. तू व्यवस्थित बैस ना. तू असं ना त्या दिवाणावर वगैरे ठेव तुझा फोन आणि तू जमिनीवर बस. पहिले ऍडजस्ट कर व्यवस्थित. लाईट कडे तुझा चेहरा पाहिजे. ठीक आहे. तू असं वर ठेवतो, मोबाईल वर ठेव. थोडं वरती ठेव, कशावर तरी, पुस्तकावर वगैरे. पुस्तकावर किंवा असं वर दिवाणावर असा ठेव, कोचावर. आणि तू खाली बस. ठीक आहे. ठीक आहे. मग तिच्याच पासून सुरुवात करूया. ऍडजस्ट करू द्या तोपर्यंत. अजून कोणा? आधी कुठे गेला? अरे आधी तुझं का रे, आज पण व्हिडिओ बरोबर नाही आहे का? आधी आवाज पण येत नाहीये तुझा. आवाज येतोय? आता येतोय. थोडा जवळ येऊन बोल. आणि व्हिडिओचं काय झालं? व्हिडिओचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तुझा?
मला खरंच नाही माहित का. तू आवाज त्याचा स्पीकरचा आवाज वाढव. जॉईन करताना चुकत असेल का त्याचं काहीतरी? तू मोबाईल वरून जॉईन झालायस का? मॅम काहीच ऐकू येत नाही. आधी थोडा मोठ्याने बोल बरं. मोबाईल हेडफोन लावले का? नाही मॅम, हेडफोन नाही लावला. हा आता आता आवाज बरोबर आहे. आता मला सांग, तुझा व्हिडिओ का दिसत नाहीये? हा? व्हिडिओ नाही दिसत आहे ना पण. हो का? मला माहित नाही का नाही सुरू अजून. आई कुठे? बोलो आईला. आई तुझा ऑनच नाहीये तर कसा सुरू होणार आहे रे? हा, मी सुरू करून पाहू शकते. तू स्टार्ट व्हिडिओ केलाय मी, पहा बरं. चालेल, हे आपण आज ना खूपच लोड व्हायला वेळ लागताय आणि माहिती नाही का बरं पण. हो का? मी आज स्टार्ट व्हिडिओ लिहिलेला आहे, पहा बरं आला का मेसेज? हो आला. नाही, आता त्याने कॅमेरा ऑन केला. माझा आवाज येतोय आणि हा, हो, हा आवाज दबल्या येतोय आवाज. आता. आवाज बरोबर आहे. हा, याला कॅमेरा म्हटलं दिसत. दबल्या आवाजात बोलतोय, थोडस मोठ्याने बोल ना, मग ऐकू येतं ना. तू कोडी घालणार आहेस ना, मग ती ऐकू नाही आली तर उत्तर कसं मिळणार रे? आणि तुझा चेहरा दिसला पाहिजे ना, तू कोडी घालणार आहेस तेव्हा. नाही, हे पूर्ण रिसेट करायला सांगते म्हणजे नवऱ्याला. बर, हे काय माहिती, मला पण प्रॉब्लेम होतो. मोबाईल वरून जॉईन करायला लावणार तिथं. नाही, मोबाईल मला पाहिजे. बर, ठीक आहे, चालेल. पण ठीक आहे, तुझ्याजवळ कोडी लिहिलेली आहे का आधी? हो आहे. मोबाईल वर बर, करतो. चालेल. मला ओवी कुलकर्णी, चला मॅम आपण मी कुसुमाग्रज मॅम मी एक डिफरंट डिव्हाइस मधून जॉईन करतो. कर तोपर्यंत. ठीक आहे ओवी, चला सुरू करा. माहिती सांगा, आपण तुम्ही काय तयारी केली आहे त्याच्याबद्दल. बरं ठीक आहे. हम्म. नमस्कार, माझं नाव ओवी कुलकर्णी आहे. मी आज कुसुमाग्रज बद्दल माहिती सांगणार आहे. तिचं पण तसंच होतं. मोडून पडला संसार तर मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही आणि अशा अनेक कवितांचे कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे आपले लाडके कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आणि ललित निबंध लिहिले होते. त्यांनी त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार, तर नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यांनी मराठी साहित्यातील योगदान त्यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे होते. त्यांनी मराठी ही ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम केले. कुसुमाग्रजांनी लहान मुलांसाठी ते सामाजिक चळवळीपर्यंत अशा अनेक कविता लिहिलेल्या आहे. त्यांच्या कविता आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण करते. माझ्या बालमित्रांनो, मराठी ही फक्त आपल्यासाठी भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे, संस्काराचे बोल आहे. धन्यवाद. आता हे बघ ओवी, छान बोललीस. धन्यवाद. अगं व्हिडिओ ऑन ठेव ना, बोल. हा चालेल. अगं सांगतोय आम्ही तुला. आणि संसार म्हणायचं, संसार हिंदीमध्ये संस्कार म्हणायचं. काय कळलं ओवी? अनम्यूट हो ना. हो मॅम, कळलं. संसार म्हण. संसार, 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 संस्कार. 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 हा, ठीक आहे, छान माहिती सांगितलीस. कळलं छान. ओवीने काय सांगितलं? आता कोण? आता आपण एक काम करू, पहिले गाणी ऐकून घेऊ, पोवाडा पण ऐकून घेऊ आणि मग कोडी घेऊ. चालेल? चालेल. आणि जिया, तू काही करणार आहे, बोलणार आहेस का?
हो मॅम, श्रावणाला कविता कविता म्हणणार आहेस, बरं ठीक आहे, चालेल. तर पहिले अनघा आद्विका दोघींनी दोन वेगवेगळी गाणी आहेत की एकच गाणं दोघी जणी मिळून म्हणणार आहे? अनम्यूट एकच गाणं. मग दोघींना दोन वेगळे सांगितले होते ना, काय? मॅम एक्झाम येतं तर एकच करू शकतो. बरं, कडवी एक एक म्हणणार आहे की ते सगळं सोबत? सोबत म्हणणार. बरं म्हणा, चला सुरू करा. पहिले सांगा काय म्हणणार आहे वगैरे थोडस आणि मग बोला. मॅम एक मिनिट. मॅम आमचं पूर्ण पाठ नाही झालाय. बघून म्हणा. म्हणा. ठीक आहे मॅम. लिहिलेला नाही आहे का? नाही बरं तोपर्यंत काढून ठेवा. सुरभी, तुझा पाठ आहे पोवाडा? ठीक आहे मॅम. हो तू म्हणतेस का मग पहिले? ठीक आहे. चालेल, म्हण. छान, हात व्यवस्थित ठेव. स्मिता हा, काय बघ, आधी काय बोल. रे? अरे बरोबर आहे, छान, सगळं व्यवस्थित आहे. आवाज पण ठीक आहे आणि व्हिडिओ पण ठीक आहे. ठीक आहे, फक्त मागचा लाईट एकदम तो याच्यावर येतो कॅमेरावर, थोडस तेवढा व्यवस्थित ठेव. तुझ्या चेहऱ्यावर आला पाहिजे लाईट. स्मिता ताई, हा, बोला. ते आत्ताच कोडी विचारले तर यांना उत्तर कळून जातील ना? नाही आता नाही, लास्ट मध्ये. फक्त तुम्ही आणि तो का? नाही यांचं मला ते सगळ्यांचं डिस्क्लोज नाही विचारेल, करायचं आहे. आधीच विचारेल आम्हाला. ओके, कारण या मुलं तिथेच उत्तर देतील मग सगळ्यांना. असं ते सिक्रेट ओपन होऊन जाईल ना, असं म्हणत होते. हे एकेकाला विचारायला सांगू ना. हो, पण उत्तर कळले त्यांना तर म्हणजे. उत्तर कशी कळतील ग? अच्छा, हे रेकॉर्ड करून मग आपण तिथे टाकणार आहे का? नाही, आपला प्रोग्राम, आपला क्लासचा प्रोग्राम आहे, ह्याचा दुसऱ्या कशाशी संबंध नाही आहे. हो, तिथं कार्यक्रम नाही हा, तिथे विचारणार नाही आपण 2 तारखेला. नाही, तो त्याचा वेगळा ते आपल्यासाठी तो प्रोग्राम त्यांनी डिझाईन केलाय, ते सादर करणार आहे. ते सादर ओके करणार ओके. आहे. हा, आपण त्यात ठीक काही आहे. नाही करणार. ओके मग चालतं. आधीचाच मेन पार्ट आहे. फक्त आधी तो लाईट थोडासा बघ, तुझ्या याच्यावर चेहऱ्यावर येतोय. हा, तर तो कॅमेरा व्यवस्थित कर. चालेल. सुरभी, आज पहिले तुमचं ते तयार ठेवा गाणं, तोपर्यंत अनघा आद्विका सुरभी पोवाडा म्हणते. हा, सुरभी उभं राहून म्हणायचं आहे, पण आवाज येईल का ग? थोडा आवाज वाढ. ये. काय? जोरात, हा बोल. चालेल. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव सुरभी आठवले. मी आज शिरीष कुमार यांच्याबद्दल पोवाडा म्हणणार आहे. धन्य ज्यांनी फास झेलले, आनंदे गेले, शांती आता मिळेल त्यांच्या आत्म्यास, हिंद भूबंध मुक्त करण्यास, निर्मिला स्फूर्तिदायी इतिहास जी 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 जी, निर्मिला स्फूर्तिदायी इतिहास जी 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 जी. खानदेशी गाव टुमदार, नाव नंदुरबार, तिथे सुकुमार शिरीष नावाचा होता एक बाळ. 12 वर्षांचा होता लढीवाळ, परी गोऱ्यांना भासला काळजी जी जी जी, परी गोऱ्यांना भासला काळजी जी जी जी. आली मिरवणूक आली, मुले आणि मुली होती बलाली, उत्साहाला भरती आली आणि वार, इंग्रजांना राग आला परिवार, हुकूम त्याने दिला करण्या गोळीबार जी 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 जी, हुकूम त्याने दिला करण्या गोळीबार जी 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 जी. चिमुकला शिरीष अग्रणी, सरसा वेरणी, देशकारणी, म्हणे तो सरकाराच्या श्वानास, जुमानीत नाही तुमच्या हुकुमास, पुढे जाणार आम्ही हमखास जी 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 जी, पुढे जाणार आम्ही हमखास जी 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 जी. पोलीस कृष्ण हृदयाचे, सैतान मनामधिनाचे, सरसावणी बंदूक घेती, शिरशास पकडले हाती, राहिले उभे पोलीस, धरून या दंड बाजूस, मग बोले अंमलदार, या पोरा करूया ठार,
उडवा रे उडवा बार, अंतसे मारिल्या गोळ्या, छातीतून निघून गेल्या. हो गेल्या जी जी जी, गेल्या जी जी जी, गेल्या जी 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 जी. तो शिरीष पडला खाली, परिहासत होता गाली. मृत्यूची आली स्वारी, जीवाची तगमग भारी. पोलीस बोलला पोरा, पाण्याचा घेई कटोरा. परी शिरीष बोले त्याला, तू देशद्रोही झाला, शिवणार न तव पाण्याला. हे असे बोलता बाळ, संतापून गेला काळ. हो काळजी जी जी, काळजी जी जी, काळजी जी 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 जी. धन्यवाद. छान, खूप मस्त, एकदम मस्त, सुपर. आणि आवाज पण छान होता. असा जोशात म्हणायचं याच्या पुढे. ठीक आहे. कसं वाटलं म्हणताना, असा आवाज छान बाहेर खुलून आल्यावर? हो ना, छान वाटलं. छान वाटलं है ना, म्हणताना पण छान वाटलं, आम्हाला ऐकताना पण छान वाटलं. छान, एकदम मस्त. ओके, आता अनघाधिका आलं का गाणं जवळ? आहे का? हो मॅम. चालेल. करता का सुरू? ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी के भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा गावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या गाठी. योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देशाने धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची अन वीर देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगाची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. धन्यवाद. छान. अब्बा. सुरेख. मायभूमी, कर्मभूमी, हो ना. मायभूमी म्हणजे काय म्हणतायत? स्पॉटलाइट काढून त्यांचं. हो हो, काढते काढते. मुलींनो, हो मॅम. मायभूमी म्हणजे काय? आपली दुसरा आपला शब्द काय? आपला देश किंवा मातृभूमी, हो ना. नाही, मातृभूमी चालेल. म्हणजे भारत देश झाला.
हा जियाचं घेऊन घेऊया का पहिले मग आता जिया हो ना. हो बाकीच्या नमस्कार सर्वांना. मी आज श्रावण आला ही कविता सादर करणार आहे. श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीता तांबूस कोमल पाऊल टाकीता भिजल्या मातीत श्रावण आला. भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला. आकाश वाटेने श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला. केशर शिंपित श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला. संध्येच्या गगनी श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. छान छान. सुंदर. श्रावणाचं वर्णन केलं की नाही याच्यात दिसलं का सगळ्यांना? श्रावण श्रावण महिन्यात कसा असतो निसर्ग त्याचं वर्णन आहे ना या कवितेत. जया तुला कळलंय का? Good. छान. तुम्हाला कळलं सगळ्यांना? कोणाची होती कविता ही माहितीये जिया? मॅम कुसुमाग्रज. चालेल कोण चला. होतं? पुढे जाऊया आपण. आदी तयार आहेस? आता आधी आपल्याला सगळ्यांना कोडी विचारणार आहे. ज्याला उत्तर येतं त्यांनी हँड रेज करायचंय. ठीक आहे. मॅम सुरू करू? आणि मराठीत राहणार आहेत का रे कोडी? आणि काय विषय आहे कोड्यांचा? मॅम काही विषय नाही, लाईक रॅन्डम करू. रॅन्डम. बरं ठीक आहे. घोड्याला चालेल. विचारतात. आणि काही काही लाईक उत्तर एक दोन असतील, 2-3 असतील जे इंग्लिश मध्ये आहेत. हा. बरं चालेल. चल तू एक सांग आणि थोडस थांब. एक कोडं वाच, दोनदा वाचून दाखव सावकाश. हा आणि थोडस थांब. मग कोणीतरी हँड रेस केला की आपण त्याला उत्तर विचारू. ठीक आहे, सुरू करू? हो. अशा भाजीच्या नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराचा नाव लपलेला आहे. परत अशी एकदा वाच. अशा भाजीची नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराची नाव लपलेले आहे. प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे. आठवतंय का कोणाला? विचार करा थोडासा. मी पण करते. आम्हाला तरी शहर काय कुठे राजधानी आहे का? हा मॅम शिमला मिर्च. करेक्ट. अरे वा, वाव ग्रेट. छान छान छान. हँड रेज करायला सांगितला होता ना. चालेल तरी पण ठीक आहे. तर शिमला हे कुठे आहे? कुठल्या राज्यात आहे? मी विसरला. हिमाचल. हिमाचल प्रदेश. तू शोधलंस का आईने सांगितलं ग? मी आणि आईने हा? शोधलं. नाही 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 तुला नाही म्हणत आहे आधी. ओवीने ओवी. उत्तर सांगितलं. मॅम मीच शोधलं. हा आईला सांगितलं तुला हो. नो प्रॉम्प्टिंग नाही, ऐकायचं No काम prompting. करणार आहे. छान छान आधी खूप सुंदर. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक छान आहे. आहे. कोडं पण छान आहे आधी.
हा मॅम माझ्याकडे दुसरं 9 आहे. हो आपण सगळे घेणार आहे. चल बोल. वेळ आहे असा आपल्याकडे. असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू नाही शकत? सांग जिया. मॅम ऍड्रेस. ऍड्रेस. बरोबर. अरे बापरे. वाव. हे तुम्हाला कळतंय आता हो ना. गुड गुड गुड. विचार. असे कोणते दान आहे जे श्रीमंत आणि गरीब दोघेही करतात? हम्म. मॅम आम्ही सांगू हा सांग. मतदान. मतदान. मतदान आणि कन्यादान. 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 श्रमदान पण आहे. श्रमदान. पण करावंच लागतं सगळ्यांना. हा मॅम रक्तदान पण होऊ शकते का? हा? रक्तदान पण. रक्तदान. रक्तदान व्हेरी गुड. आधी बघ तुझ्या एका कोड्याला किती उत्तर मिळाली. हा गुड. मस्त एकदम छान. 6 फूट लांब, 5 फूट रुंद, 4 फूट खोल रिकाम्या खड्ड्यात किती माती असेल? गणित. किती? 4 काय? काय रे 6 फूट 6 खोल फूट लांब, लांब 5 फूट रुंद, 4 फूट खोल रिकाम्या खड्ड्यात किती माती असेल? रिकाम्या खड्ड्यात माती असणार आहे का? खड्डा रिकामाच आहे ना. आन्सर सांगितलं तुम्ही. काहीच नाही कारण तो खड्डा रिकामा आहे. खड्डा रिकामा बरोबर आहे. ना. बरोबर ना. बर. अशी कोणती गोष्ट आहे जी चालता चालता थकल्यावर त्याची मान कापली जाते आणि मग परत चालायला लागते? ते नाही येत मला. चला सांगा मुलींनो मुलांनो. पुन्हा एक वेळा सांग. पुन्हा काय एकदा. अशी कोणती काय? अशी कोणती गोष्ट आहे जी चालता चालता थकल्यावर त्याची मान कापली जाते आणि मग परत चालायला लागते? मान कापली जाते परत चालायला लागते. प्राणी आहे का एखादा? नाही. बरं थोडे हिंट देऊ शकतो का? रात्री का? नाही. नाही चालायला लागते आणि कापल्या जाते. हा कोणाला सुचतंय का? थोडी हिंट देणार आहे. हसू येते त्याला. हा सांग जिया. मॅम सावली होऊ शकते काय? सावली का रे? नाही. नाही. बरं थांब. ठीक आहे. चालतोय ना आपण है ना. चालतोय आणि मग पुन्हा वळतो पुन्हा चालतो. तर कशावर चालतो आपण? रस्ता नाही. मग काय असू शकतं? अगेन स्टार्ट्स पुन्हा वॉक करत आहे पुन्हा चालत आहे. सांगू दे ना. तू एखादं हिंट सांग पहिले. लगेच उत्तर नको सांगू. हिंट नाही देऊ शकत. हिंट दिलं तर आन्सर कळून जाईल. अरे आन्सर सांगायच्या आधी थोडीशी तर हिंट आहे. मग हिंट पडलं खाली? हिंट मध्येच आन्सर आहे. बरं चालेल सांग. हो. काय कुणाला येते का? तो आन्सर सांगणार आहे. आधीचे पॉइंट जास्त होऊन जातील मग. आधीला 10 पॉइंट मिळतील. हा दिया सांग. मॅम चप्पलची लेस होऊ शकते काय? नाही ना. हे बघ चालताना तो काय म्हणतोय ते काय कापल्या जातं आणि मग पुन्हा चालायला लागतं असं. तर रस्ता आपण कापतो ना. रस्ता चालतो रस्त्यावर चालतो रस्ता कापतो आहे की नाही. पुन्हा चालायला लागतो. म्हणजे मराठीत कापतो म्हणतो आपण रस्ता कापतो आहे ना. अंतर कापलं म्हणतो ना. अंतर कापलं. हा बोल रे. बोल डिस्टन्स सुट्टी. का रे? डिस्टन्स आहे का रे? नाही म्हणजे असं गेस करते. कर सापाची ना. शेपटी असू शकते कारण सापाची शेप एकदा कापली की ती परत grow अगं होते. पण तो म्हणतो ना प्राणी नाहीये.
ओ हा जिया सांग. मॅम पेन्सिल. पेन्सिल का रे? करेक्ट करेक्ट. जिया गुगल केलं का? नाही मॅम. नाही मॅम. पेन्सिल आहे? पेन्सिल अरे हो मग लिहायला लागतं. अरे हो लिहायला सांगितलं तर अरे मग तू ते हिंट सांगताना सांगायचं ना लेखन लिहिण्याची गोष्ट आहे वगैरे म्हणून. मग आम्ही थोडस विचार ते सांगितलं तर मिळून जाईल का? हो मग आम्ही पेन वगैरे सांगितलं असतं तुला पहिले, मग आम्ही पेन्सिलवर आलो असतो. चालेल. गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त. अजून आहे का काही? हो अजून 3 आहे. अजून 3 आहेत बोल. 4 सॉरी. 4 आहेत बर सांग. असा कोणता ड्रायव्हर आहे ज्याला लायसन्स गरज नाही? हा सांगा कोण आहे? हा सुरभी सांगते बोल. स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर. ओके. हा छान. अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याकडे पंख नाही तरी उड उ- अ, अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याकडे पंख नाही पण तरी उडते? तरी उडते. अरे बापरे. आहे काही असं? जिया सांगते. मॅम टाइम. अरे हो नाही. का रे बरोबर आहे का? नाही. आधी टाइम. हा बरोबर आहे का उत्तर? नाही नाही. टाइम नाही का बाई. टाइम फ्लाईज बट ठीक आहे. पण मला तर बरोबर वाटलं तिचं उत्तर. ठीक आहे. वेळ. उर्सुला बी तुला माहिती काय? पतंग. पतंग. Correct. पतंग बरोबर आहे. हो. अरे हो पतंग पण उडतात पण वेळ पण तो उडतो ना. पण वेळ इंग्लिश मध्ये उडतो मराठीत नाही उडत. मॅम विमान पण असू शकते का? नाही. विमानाला पंख असतात ना. आणि विमान कोणीतरी उडवायला लागतं ना. पंख असतात ना विंग्स. पतंग बरोबर आहे आणि थोड्या एका दृष्टीने वेळ पण बरोबर आहे. हो ना आधी? का रे टाइम फ्लाईज म्हणतो ना आपण. चालेल. आता अजून चला पुढचं. अशी कोणती गोष्ट आहे जी फाटल्यावर कोणीच शिवू नाही शकत? फाटल्यावर कोणीच शिवू नाही शकत. मॅम विचार. दूध. दूध. हा दूध रे. हो. दूध का? अरे छान. ठीक आहे चालेल. ओके नेक्स्ट. मी कालच लिंबू टाकून फोडलं. फाडलं 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 नाही फोडलं नाही फाडलं. फाडलंच म्हणतात त्याला. बरोबर आहे शब्द बरोबर आहे. आधी आहे अजून? एक हा अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात 2 वेळा भेटते पण तिसऱ्या वेळी त्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागते? अरे बापरे. हो का? 2 वेळा आयुष्यात फ्री मिळते का? 2 वेळा आयुष्यात free मिळते. मोफत. ओके. आणि तिसऱ्यांदा पैसे द्यावे लागतात. हो. काय असेल काय असेल? हा ओवी कुलकर्णी. हा मॅम बोला. दात. हा दात. सगळे दात. हो. अरे बरोबर. हो बरोबर. मला नाही कळलं. दात दात टीथ. तेच कसं? पहिल्यांदा फ्री येतात ते पडतात. दुसऱ्यांदा पण फ्री येतात पण मग तिसऱ्यांदा पडले की मग काय नवीन कवळी घ्यावी लागते ना. दातांची कवळी घ्यावी लागते. समजलं? हो. दात. छान छान मस्त मस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. आधी पुढच्या वेळी पण असंच आपण असाच एखादा छानसा गेम घेऊ तेव्हा तुम्ही पण तुम्हाला जर असे रिडल सापडले तर लिहून काढायचे मराठीच्या वहीमध्ये. हा आपला शिवाजीचा क्लास जेव्हा चालू राहील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा तेव्हा एक 5 मिनिटाचा आपण हे पण घेत जाऊ. चालेल? आवडेल सगळ्यांना? हा तुम्ही इंग्लिश मध्ये वाचा इंग्लिशचे मराठीत कन्वर्ट करा आणि इथे विचारा. एक एक दोन दोन त्यांना आणि दिसला असं छानसं की लिहून काढायचं. वही आहे तुमच्याजवळ मराठीची आपली त्यात लिहून काढायचं आणि क्लासच्या वेळेस वाचून दाखवायचं. तर छान. आजचा आपला दिवस खूप छान साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन. तर
जायचं का पुढे आज आता मी वाचायचं का? विचारते तुम्हाला काहीतरी. बरं चालेल विचारा. हा. महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध गायक गायिका कोण आहे? लता मंगेशकर. येस. आणि मॅम काय? आशा भोसले. आशा भोसले. आणि मंगेशकर भगिनी सगळ्या. सगळे मंगेशकर कुटुंबीय आहेतच, शिवाय अजून पण आहेत. हा चला नावच सांगा एकेका गायकांचे तुला माहिती असतील. मराठी गायकांचे नाव सांगा. सुरेश भट, मॅम सुरेश सुधीर भट फडके. बरोबर आहे, पण ते कवी गझलकार आहेत, ते नाहीयेत, गायक नाहीयेत, ते गझलकार आहेत. चला आपण आज मराठी बोलू. त्याच्या गाण्याला चाल लावून म्हटली जाते. हा मॅम सुरेश भट. अगं सुरेश सुरेश भट सांगितलं ना तिने, ते गझलकार आहेत, ते लिहितात. सुरेश वाडकर, सुरेश वाडकर. हा मस्त. त्यानंतर अजून आता लेटेस्ट सगळे जण आहेत, बरेच जण आहेत. महेश काळे. महेश काळे आणि अजून सलील राहुल देशपांडे. हा राहुल देशपांडे. हो सलील कुलकर्णी, सलील कुलकर्णी. ठीक आहे. ते लिहितात पण जास्त. नाही, सलील कुलकर्णी नाही लिहित, संदीप खरे लिहितो. संदीप खरे नाही, त्यांनी पण लिहिलेलं ना सलील कुलकर्णी. सलील कुलकर्णी संगीतकार आणि संगीतकार आहेत. बरं हो चालेल. अजून स्वप्नील बांदोडकर. बांदोडकर. हा स्वप्नील मुग्धा बांदोडकर. वैशंपायन, मुग्धा शंपायन. आर्य आंबेकर, हा अरे आंबेकर. छान. मॅम अजय अतुल. अजय व्हेरी गुड. व्हेरी गुड. किती कुठला नाव मराठीतला पिक्चर तुम्ही पाहिलाय, सिनेमा पाहिलाय आणि तो तुम्हाला आवडलाय? मराठी. मॅम बघितलं? वैशाली सावंत, वैशाली सामंत. बरोबर. लीला शेंडे. खूप आहेत. खूप आहेत. आता नवीन सगळी नावं छान, नवीन गाणी आहेत सगळ्यांची. तर सिनेमा सांगा बघूया एखादा. तुम्ही पाहत नाही मराठी पिक्चर? मराठी पिक्चर मला शक्यता कमी वाटते. अशोक सराफ आणि लक्ष्मण बेर्डेचे पाहिलेत. कुठला सांग ना, नाव सांग ना. ओके, इतके छान छान picture आहेत. झपाटलेला पाहिल्या, अशी बनवा बनवी पाहिली, थांब आयत्या घरात घरोबा पाहिलाय, हम्म. तरी पाहिलंय, नवऱ्या. सगळ्यांनी आवाज नवरी मिळेल नाही, मराठी सिनेमा. नवरा माझा नवसाचा पाहिलाय. हा पुरे आता ठीक सगळ्या आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणून पिक्चर आहे, पाहायचा आहे. पाहिलाय की नाही? पाहिला ना? हरिश्चंद्राची फॅक्टरी. पाहिलं आपले सिनेमा जो भारतात ज्याने सिनेमा सुरू केला, हरिश्चंद्र, तो सिनेमा बालजी पेंढारकर. असं त्या पिक्चरची स्टोरी, सिनेमाची गोष्ट आहे. सगळ्यांनी पहा आवर्जून. काय नाव आहे सांगा? हरिश्चंद्राची फॅक्टरी. इतका सुंदर सिनेमा हरिश्चंद्र. मराठीत. निखळ मनोरंजन. फाळक्याने सुरू केला की नाही? सगळी जी बॉलिवूड आता जे चालतंय त्याची सुरुवात आपल्या मराठी माणसांनी केली आहे. माहितीये का? चलचित्र जे आहे मुव्हिंग हे माहितीये का तुम्हाला? हे माहितीये का? हे बघा, ज्यांनी तो चित्रपट तयार केला त्यांच्याच नावाने आता सगळे पुरस्कार दिले जातात. त्यांचं नाव होतं दादासाहेब फाळके. तो आता सन्माननीय अवॉर्ड आहे आपल्या याच्यामधला, फिल्म इंडस्ट्री मधला. आता परीक्षा झाली की हा पिक्चर पहिल्यांदा पाहायचा आहे सगळ्यांनी. आहे ते युट्यूब वर वगैरे काय काय रभी काय सुरू आहे. ओढणी. तर आपण छान कळलं? नाव लक्षात ठेवाल, हरिश्चंद्राची फॅक्टरी. छान आहे, असं छान बनवलंय पिक्चर. छान आहे. मुलं पण आहे, त्या मुलांनी काम छान केलंय. पिक्चरच छान आहे सगळा. तुम्ही बघा आणि मला सांगायची गोष्ट त्याची. काय परीक्षा झाल्यावरच्या ह्याच्यात घेऊ आपण ते सत्रात. बरं, तुमच्या परीक्षा कधी आहे? पुढच्या शुक्रवारी कोणाकोणाच्या परीक्षा आहे?
ती झाली परीक्षा. अनघाद्विका परीक्षा संपली का? चालू आहे. चालू आहे. कधी संपणार आहे? सुरू होणार कधी सुरू? मार्च 14. 11 मार्च 14. ओके. माझी वेळ. चालेल. 11 मग माझी माझे मार्च 17th. माझे 17th. ठीक आहे. आपण आपला वर्ग माझी घेऊया. एक्झाम 8 तारखेपासून सुरू होणार आहे आणि ते हो. 21 तारखेपर्यंत. मॅम त्याच्यात एखादा शुक्रवार आहे तो 1 तास असतो आपला, सगळ्यांनी यायचंय वर्गात. हा. नुसता अभ्यास आपण शिवाजी महाराजांचं बालपण सुरू करणार आहे. मॅम माझी एक्झाम 18 till 3 एप्रिल आहे. मग काय बघ. काही हरकत नाही. चालेल. ठीक आहे. छान. तर अजून कुणाला काही सांगायचं आहे की आपण सुरू करूया? मागचे प्रश्नोत्तर लिहिले का सगळ्यांनी? हा, काय प्रश्नोत्तर लिहिलेत का? नाही शहाजी राजांवरचे भोसल्यांचे कर्तबगार घराणे मराठा सरदार लिहिले का? नाही कधी लिहिणार मग? जेव्हाच्या तेव्हा लिहून काढायचं ना. का बरं असं वेळ काढूपणा करता तुम्ही? 2-3-4 प्रश्न आहे फक्त. 4 प्रश्नांचे 4 वाक्यात उत्तर द्यायचे आहेत. काय ओवी, का नाही लिहिले? हे बघा, आम्ही सांगितलंय मी होमवर्क देणार नाही याच्यावर. तुम्हाला स्वतःला लक्षात राहायला पाहिजे की आपल्याला होमवर्क काय आहे. अनघाद्विका लिहिलं का? फ्रोझन झाल्या. हा, का ग मुलींनो? नाही. मग कधी लिहिणार? आता पुढच्या वर्गामध्ये सगळ्यांनी लिहून पाठवा ते फोटो काढून. असं करत करत साचत जाणार ते आणि मग शेवटी कशाशी येणार? आता बसून लिहिणं सुरू करा आज. ठीक आहे. 15-20 मिनिटात होऊन जातात. जास्त वेळ लागत नाही. आणि हे केलं का? फॅमिली ट्री करायला सांगितलं होतं ना? हो ना. ते छान होतं ना. ते तरी करायचं की नाही? ते मला वाटतं शुक्रवारी पुस्तक बंद करतात, ते पुन्हा शुक्रवारीच उघडतात. हो ना? 8:30 झाले की पुस्तक बंद. चालेल. मला असं वाटतं झाले की की तुम्ही पुस्तक उघडायचं. आता ओपन करा बुक आणि लिहा बरं फॅमिली ट्री. चला आता बसल्या बसल्या आता तेवढाच वेळ उरलाय. तेवढाच वेळ उरलाय. 10 मिनिटात होऊन जाईल. पटकन चला सुरू करा. कुठपासून कोणाच्या नावापासून? मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितलं ते सगळे नावं. आणि भोसल्यांचाच फॅमिली ट्री करायचा आहे. पटकन. काय नाव लिहाल सर्वात वरती? कोणतं नाव आहे वरती? काय काय नावं पाहिली आपण भोसल्यांच्या घराण्यात? मालोजी राजे भोसले, राजे भोसले, विठोजी राजे भोसले, त्यानंतर बाबाजी राजे भोसले, आणि कोण विठोबा मालोजी राजांच्या पत्नी, उमा मालोजी राजांचे मुलं. हा, लिहा. वर लिहा. कसं लिहिणार सांगा? सर्वात वरती कोणाचं नाव आलं सांगा मला? मग मालोजी राजे. सर्वात पहिले मालोजी राजे आहेत का? नाही बाबाजी राजे होते. बाबाजी राजे भोसले लिहा. बरोबर असं छान दिसलं पाहिजे तो ट्री. वरती बाबाजी राजे, त्याच्यानंतर लाईन काढा. मग त्याला दोन अशा रेषा व्यवस्थित जाऊ द्या. 2 रेषांच्या खाली पत्नी कोण आहे? एकाच्या खाली मालोजी राजे लिहा, एकाच्या खाली विठोजी राजे. ठीक आहे. आणि मालोजीच्या बाजूला त्यांच्या पत्नीचं नाव उमाबाई. बाबाजी राजेंचे 2 मुलं. काय? हा, त्यांच्या पत्नीचं नाव नाही दिलेलं. नाही. जे नाही दिलं ते लिहायचं नाही. जे दिलेलं आहे तेच तर लिहा पहिले. ओके. बघा, आपल्या हिस्ट्री जेवढं आपल्याजवळ साहित्य अवेलेबल आहे त्याच्यातनच आपण शिकू शकतो की नाही? जे दिलंय तेवढं बघा. ते आपण काय करू शकत नाही जुन्या गोष्टींना.
लिहिलं? जिया, अनका, अद्विका, ओवी कुलकर्णी. हो मॅम हा, नीट काढा, नीट लिहून फोटो टाका सगळ्यांनी. मालोजी राजांच्या पत्नीचं नाव त्यांच्या खाली थोडस ब्रॅकेट मध्ये लिहा, उमाबाई. मालोजी राजांच्या खाली कोणाचं नाव लिहाल? अजून 2 रेषा. उमाबाई. उमाबाई मालोजी राजांच्या एक्झॅक्ट खाली, म्हणजे सोबतच. त्याच्यानंतर रेष ओढा आणि पुन्हा त्याला 2 बायफर्केशन करा. मॅम शहाजी आणि शरीफजी शरीफ. लिहा. मग शहाजी राजांच्या खाली कंसामध्ये कोणाचं नाव लिहाल? त्यांच्या पत्नीचं नाव. शिवाजी महाराज. पत्नीचं नाव काय लिहाल? शहाजी राजांच्या खाली जिजाबाई. जिजाबाई. दिया, कळतंय का काय लिहायचंय? झालं लिहून की फोटो टाका? आणि मग शहाजी राजांच्या खाली काय लिहाल? संभाजी महाराज. शिवाजी महाराज. शिवाजी शिवाजी महाराज. महाराज. आणि मग शिवाजी महाराजांच्या खाली शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव? मॅम संभाजीराजे. संभाजीराजे. ठीक आहे. ऍटलीस्ट 4 स्टेप्स मिळाला का त्याच्यात तुम्हाला? मग एक बाबाजींचा, त्यानंतर मालोजी राजे, विठोजी राजे, त्यानंतर शहाजी राजे आणि शरीफजी, हो मॅम. आणि त्याच्या खाली शिवाजी आणि त्याच्या खाली संभाजी. किती वेळ लागला? 3 मिनिटं. हा, आणि तुम्ही किती वेळ घालवला? 1 आठवडा. काय आता प्रश्नोत्तर पटकन आज लिहून झाले की पोस्ट करा. काय आधी वेळेवर लिहायचे नाही, आता लिहून काढा पटकन. आता आपण ते धड्यानंतर जर प्रश्न उत्तर लगेच केले तर सोपं जातं लिहायला. लक्षात पण राहतो आपल्याला धडा. आणि काय सगळे गेले? अनगाद्विका गेले. त्यांचं काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. चालेल. झाला सगळ्यांचा ट्री काढून? विठोजीराजांना चला, पुढच्या शुक्रवारी भेटूया आपल्या वर्गात, रेग्युलर वर्गात. आणि रविवारी आता भेटूया. सगळ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा बर का. छान प्रोग्राम आहे तो. प्रोग्राम छान आहे. ते स्पेशल आपल्यासाठी करणार आहेत. गोष्टी सांगणार आहेत, त्यांच्या मासिकाबद्दल सांगणार आहेत. खूप छान आहे. हा, काय तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. लिंक देतील बापू. ती लिंक आता रविवारीच मिळेल सकाळी. ठीक आहे. आजचे सगळे वर्ग झाले की देणार आहेत, नाही तर गोंधळ होईल. नाही, रविवारी मला वाटते संध्याकाळचे क्लासेस, रविवारचे क्लास घेणार नसतील. Cancel केलेत. Cancel. पुत्र शहाजी आणि शरीफजी ना. अरे हो का? लिहायचंच आहे का तुझं अजून? नाही, ते बॉक्सेस ड्रॉ करते. बरं, कर. ठीक आहे. बॉक्सेस ड्रॉ नाही केले तरी चालतं ग, थोडस नीट लिह. करू दे. ते परीक्षेत पण तसंच लिहितात. त्यामुळे नीट दिसेल असं काढ, नाही तर बॉक्स राहिला छोटा आणि त्याच्यात नाव जाईल मोठं. पहिले नाव लिहायचं, मग बॉक्स काढायचा. ठीक आहे, असा प्लॅन करायचा. इतकी सवय झाली. ते 2 वर्ष ना, शिकायच्या वर्षात कोविड होतं. ते सगळं शॉर्टकटची सवय झाली आहे. बरोबर. असं ते आन्सरला कुठल्याही याचं ना ओपनिंग नाही, काही नाही, असं सरळ सुरू करते. हो, काहीतरी सुरुवात काहीतरी पाहिजे, मग मध्य, मग शेवट ना. काही लिहायचं तर ते काही नाहीच. सुरू. आणि आता ते पहिले झालेलं नसल्यामुळे लगेच लक्षात येत नाही. लक्षात येत नाही त्यांच्या. आता तिला ते कळायला लागले हळूहळू. जिया, तुझं झालं लिहून? दाखव कसं लिहिलं, दिसतंय का? बघू बर. आधी तुझं दाखव लिहिलेलं पेज. नॉट बॅड. चालेल. तर तू आता त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर कर आणि फोटो काढून पाठव. ठीक आहे. ते काय लिहिलं रे शेवटी? मला शेवटचं दिसत नाही काय.
प्रश्न उत्तर. अच्छा, प्रश्न उत्तर लिहायचे. लिहा. तर लिहा आता, लिहत असशील तर पटकन बसून लिहून काढ. आपण वर्ग बंद करतो आता. झाले 8:32 झाले. चालेल. ओके. सो ओके. छान लिही, छान तयार कर आणि फोटो पाठव. चालेल. हा जिया तू पण. ओवी कुलकर्णी आहेस का? हो मॅम. चला जेवण करा. चला शुभरात्री सगळ्यांना. भेटूया. शुभरात्री बरं. मॅम. या शुभरात्री सगळ्या मॅम. रविवारी रविवारी यायचं सगळ्या. भेटूया. कुठे बाहेर जायचं नाहीये, बघायचं ते. हो मॅम. शुभरात्री. 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 चला.